शिवज्योत 11 डाकेवाडी संघाकडून सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला असेल संतोष, नॉन स्ट्राईकला असेल तो सचिन आणि गोलंदाजी मार्कवरती अर्थातच ज्यांचा आपण सकाळपासून सुमधुर आवाज म्हणजेच समालोचन करताना ज्यांना आपण पाहिलं होतं तेच किरण मस्कर सर यावेळी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांची क्रिकेटवरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नक्कीच या ठिकाणी क्रिकेटवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी किरण सर आज आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीचा भार सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी एक मोलाची कामगिरी बजावण्यासाठी आता मात्र मैदानावरती सज्ज असतील ते किरण सर. मर्यादित 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये एक भव्य मोठी भली टार्गेट उभी करायची याच हेतूने उतरलेली जोडगोळी संतोष आणि सचिन. पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये, चेंडूखाली क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल मात्र सुटलाय आणि तदनंतर मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा जमा करण्यात यश मिळवले ते फलंदाज संतोष याने. म्हणजेच 2 धावांनी आपल्या वैयक्तिक खातं खोलले, संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केलाय. बिनबाद 2 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू किरण सर यांचा. लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंच मात्र दंडित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 3 ही धावसंख्या धावपलकावरती. यावेळी सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सुरेख गोलंदाजी करताना किरण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, तदनंतर मात्र वाईट चेंडूची फेकी झाली होती आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू, इन कटर पद्धतीचा हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, फलंदाजाला जकडून ठेवलंय, फलंदाजाला बीट करून ठेवलंय. 0 ही धावसंख्या खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते किरण सर. 3 ही धावसंख्या धावपलकावरती. यावेळी फुलटॉचा चेंडू, त्याच्यावरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू जातोय सर सीमा रेषा पार, चौकार. यावेळी जर किरण सरांच्या हाताला चेंडू लागला असता, झेल झाला असता तर मात्र इथे संतोषाची खेळी संपुष्टात आली असती, परंतु तसं काही घडलं नाहीये आणि त्यानंतर मात्र 4 धावा जोडल्या जात आहेत त्या धाव फलकामध्ये. 7 ही धावसंख्या धावपलकावरती. बिनबाद 7 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आपल्या शैलीमध्ये वारंवार बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते किरण सर आणि त्याच जोरावरती समोरच्या फलंदाजाला जकडून ठेवलंय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र झेल बाद होऊन परतावं लागेल. जे जाळं विणलं गेलं होतं किरण सर यांच्याकडून, त्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाज संतोष फसलाय. मोठ्या फटक्याचा मोह आवरता आला नाही आणि तदनंतर मात्र एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये बसून विसावून घेतलाय तो क्षेत्ररक्षकाने आणि तदनंतर मात्र पहिला धक्का बसतोय तो अर्थातच शिवज्योत 11 डाकेवाडी संघाला संतोषाच्या रूपामध्ये. पहिलं यश मिळतंय ते किरण सर यांना. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 ही धावसंख्या धावफलकावरती. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल मस्करवाडी नंबर 2 संघाची. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनोद सज्ज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना, कारण आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलंय. विखुरलेली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चेंडू
टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर घेतली आहे. तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टरक्षक किरण सर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. यावेळी हलकेच तटवण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय, फेकी केली आहे. तदनंतर मात्र थोडीशी चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते ती यष्टरक्षक किरण सर यांच्याकडून. आणि तदनंतर मात्र चेंडू ट्रॅव्हल होते डिग्लर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना थोडीशी संत अशी सुरुवात शिवज्योत 11 डाकेवाडी संघाची. एक गडी तंबूत परतलाय आणि नवीन फलंदाज गणेश फलंदाजी मार्कवरती. वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच अवांतर धावसंख्येत भर पडली आपल्याला पाहायला मिळते. 9 ही धावसंख्या धावफलकावरती. पुढचा चेंडू गोलंदाज विनोद यांचा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. तदनंतर मात्र चपळाईने एक धाव कंप्लीट, म्हणजे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एका धावेने संघ पोहोचतोय दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या शिवज्योत 11 डाकेवाडी संघाची. विनोदचा पुढचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर इनसाइड कट घेतलाय आणि तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करून निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते गोलंदाज विनोद याने. म्हणजेच ज्या पद्धतीने पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं, अर्थातच किरण सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करताना आता आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज विनोद. यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा आरामातरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या त्या किरण सर यांनी. तदनंतर मात्र विनोद यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजेच एकूण धावसंख्या 12 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी आपल्याला आपल्या नावाला साजेची अशी गोलंदाजी करत आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मस्करवाडी नंबर 2 संघाच्या गोलंदाजांचा दबदबा या सामन्यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजांना गिअर बदलावा लागेल, पण राहिलेत 2 षटक. या 2 षटकांमध्ये मोठी घणाघाती फलंदाजी करावी लागेल, जेणेकरून एक भली मोठी टार्गेट उभी करता येईल ती डाकेवाडी संघाच्या फलंदाजांना. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. तदनंतर मात्र चेंडू 1 बाउन्स जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. गोलंदाजी मार्कवरती केपी पहिल्याच चेंडूवरती 4 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजांनी हात खोललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठे प्रहार करण्यासाठी प्रारंभ केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांशी संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करून यष्टरक्षकाच्या हातामध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. म्हणजेच या 17 वरती कोणत्या संघाला खतरा असेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी झेलचा उडालेला कारंजा, कारंजा खाली चिकू आणि यावेळी मात्र चिकू आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतोय. एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. या ठिकाणी दुसरा हादरा, दुसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवज्योत 11 डाकेवाडी संघाचा. 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या. म्हणजेच खतरा कोणत्या संघाला होता तर नक्कीच शिवज्योत 11 डाकेवाडी संघाला या ठिकाणी खतरा प्राप्त झालाय.
केपीला यश मिळतंय. 3 चेंडू आतापर्यंत केपीने हाताळले. 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केली आहे. म्हणजेच या अगोदरच्या ज्या 2 गोलंदाजांनी केलं तेच मीही करून दाखवेन ही ग्वाही देताना मात्र आता मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय तो केपी नावाचा गोलंदाज. 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या धावफलकावरती. आता नवीन फलंदाज चेतन. तिसरं षटक चालू असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय केपीचा. आल्या पावली परत जावं लागते, तंबूत परतावं लागते. ते फलंदाज चेतन याला. नवीन फलंदाज ज्ञानदेव मैदानात सरसावताना आता आपल्याला पाहायला मिळते. आणि या पूर्ण सामन्यामध्ये विचार केला तर नक्कीच गोलंदाजांचा दबदबा राहिलेला हा सामना आता आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा जमा झाल्यात. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले आहेत ते केपीने. येणाऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक बनवेल का गोलंदाज केपी हे मात्र पाहण्याजोगं असेल. येणारा चेंडू असेल हॅट्रिकसाठी चेंडू. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा वल्लव रे नाकवा वल्लव या पद्धतीची फलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. ती फलंदाज ज्ञानदेव याच्या मार्फत. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता झाली आता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी केपी सज्ज. या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या ठिकाणी 4 धावा प्राप्त होत आहेत. चौकाराने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 21 ही धावसंख्या धावफलकावरती. श्री गणेशाचा आवडता अंक 21 धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी तंबूत परतले. 3 बाद 21 अशी धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 4थं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रवी म्हस्कर. नक्कीच रवी म्हस्कर ज्यांच्याकडे विकेट टेकर बॉलर म्हणून पाहिलं जातं त्यांची वर्णी लागते आणि तेच गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला पाहायला मिळतात. 21 ही धावसंख्या धावफलकावरती. शिवज्योत 11 डाकेवाडी संघाची प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 4था हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी म्हस्कर सज्ज असतील. रवी म्हस्कर पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. यावेळी मात्र वेट अँड वॉच पद्धतीचा चेंडू आता आपल्याला पाहायला मिळतोय आणि ऐनवेळी चेंडूला सोडून दिलंय. ते फलंदाजाने हलकेच तटून निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च केली आहे. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच स्विंग होऊन बाहेरच्या दिशेला वळलाय. तदनंतर मात्र फलंदाजाला बीट केलंय. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. सलग 3 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळत आहेत. ते गोलंदाज रवी याचे. चांगली गोलंदाजी. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये मोठ्या धावांपासून रोखून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले ते फलंदाजांना. यावेळी मोठा फटका लागवण्यात प्रयत्न करताना पाहायला मिळतोय फलंदाज. चेंडू जातोय सीमा रेषापार चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. 25 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 गडी बाद 25 अशी धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. वाईड चेंडू म्हणजेच 26 ही धावसंख्या धावफलकावरती. चौकारानंतर आता मात्र थोडंसं दबावाखाली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा भरकटलेला मारा पाहायला मिळतोय तर रवी यांचा. यावेळी पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज रवी सज्ज असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी षटक संपते. 4थं
चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या धावफलकावरती, म्हणजेच 29 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मस्करवाडी नंबर 2 संघाला. मापक असं लक्ष ठेवलंय. 24 चेंडूमध्ये 29 धावा जमा करायच्या आहेत, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे मात्र येणारा काळ ठरवेल. साहेब चषक 2026 मधला लो स्कोअरचा हा सामना, अर्थातच शिवज्योत 11 डाकेवाडी वर्सेस मस्करवाडी नंबर 2. मस्करवाडी नंबर 2च्या गोलंदाजाने आपलं वर्चस्व गाजवत या सामन्यामध्ये फक्त 28 धावांवरती रोखून ठेवलंय ते शिवज्योत 11 डाकेवाडी संघाला. आणि आता मात्र 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोळी मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळते ती मस्करवाडी नंबर 2 संघाकडून. बॅटर कोण? 24 चेंडूमध्ये 29 धावा जमा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी मस्करवाडी नंबर 2 संघाला. आणि त्यासाठी सलामीची जोडगोळी विनोद आणि रवी फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला असेल रवी, नॉन स्ट्राईकला असेल तो विनोद. 24 चेंडूंमध्ये 29 धावा जमा करायच्या आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती संतोष वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. मस्करवाडी नंबर 2 संघाला 29 धावांपासून रोखून ठेवायचंय. पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका, यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एक धाव गणली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. बिनबाद 1 अशी धावसंख्या. शिवज्योत 11 डाकेवाडी वर्सेस मस्करवाडी नंबर 2. या सामन्यादरम्यान गोलंदाजांचा दबदबा आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलाय. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल
यावेळी हलकेच तटवण्याचा प्रयत्न, इथे कोणती धाव येण्याचा मानस दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर एक ही धावसंख्या धावफलकावरती मस्करवाडी नंबर 2 संघाची. यावेळी चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच यष्टिरक्षकाकडून, म्हणजेच एक धाव डिक्लेअर झोनमध्ये प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्याच चेंडूवरती एक डिक्लेअर धाव, तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव, म्हणजेच 2 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कोणतीही धाव निघत नाहीये. फलंदाजानं जकडून ठेवलंय, म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये साजेची अशी गोलंदाजी करताना संतोष नावाचा हा गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या इनिंगमध्ये नक्कीच किरण सर यांनी गोलंदाजी पॉवर प्लेची हाताळली होती, त्यांनी सुद्धा सुरेख कामगिरी केली होती. आता मात्र संतोष शिवज्योत 11 डाकेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, नक्कीच या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या परावर्तित होताना आता पाहायला मिळते. संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. 6 ही धावसंख्या धावफलकावरती. हलकेच तटवण्याचा प्रयत्न, चांगला गॅप शोधलाय, चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषा पार, पुन्हा एकदा चौकार. 10 ही धावसंख्या धावफलकावरती. बिनबाद 10 अशी धावसंख्या. 29 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या. दोन गेले, पहिल्याच डिक्लेअर, त्याच्यानंतर डॉट. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती दीपक वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. यावेळी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, तदनंतर मात्र बॅटची एज घेऊन चेंडू घरंगळत जातोय स्क्वेअर लेगला. तदनंतर एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. बिनबाद 11 अशी धावसंख्या. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल ती मस्करवाडी नंबर 2 संघाला. तर या आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी माननीय श्री दीपक चाळके, त्याचप्रमाणे माननीय श्री जितू चाळके यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तेरा ही धावसंख्या धावफलकावरती. दरम्यान मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार, षटकार. एकोणवीस ही धावसंख्या धावफलकावरती. आता नाममात्र 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मस्करवाडी नंबर 2 संघाला. लो स्कोअरचा हा सामना आणि तदनंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी उधळलेली धावांची बारिश मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळते. पंच मात्र अवांतर धावसंख्या घोषित करतायत, म्हणजेच अवांतर धावसंख्येचा निर्णय देत आहेत. 20 ही धावसंख्या धावफलकावरती.
9 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडूचा आणि बॅटचा नीटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र जाऊन आदळतोय यष्ट्यांवरती आणि त्रिफळाची बाद होऊन परतावं लागेल. ते फलंदाज विनोद याला. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज केपी फलंदाजीसाठी मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो मस्करवाडी नंबर 2 संघाकडून. अजूनही 9 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या असतील त्या मस्करवाडी नंबर 2 संघाला. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. 0 ही धावसंख्या खर्च होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली शेल टिपण्याचा क्षेत्ररक्षकाचा केविलवाना प्रयत्न आणि तदनंतर मात्र मैदानात सिंगल म्हणजेच एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. षटक संपते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 ही धावसंख्या धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असेल ती मस्करवाडी नंबर 2 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. लो स्कोअरचा हा सामना आणि जवळजवळ सामन्याचा विजय मस्करवाडी नंबर 2 संघाच्या बाजूने झुकलेला तर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फुलटॉचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय आणि एका धावेपासून सुद्धा रोखून ठेवण्यात यश मिळतंय. चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षकाची साथ मिळते. ती गोलंदाज गणेश याला. पहिल्याच चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च करताना पाहायला मिळतोय तो गणेश नावाचा हा गोलंदाज. पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. त्यानंतर चेंडू मात्र जमिनीवरती आदळलाय आणि तदनंतर मात्र 2 धावांची लहर मैदानावरती उमटवली जाते. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल ती मस्करवाडी नंबर 2 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सहा धावांची गरज असताना मोठा फटका लगावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा चेंडू मात्र डिलिव्हर्ड होतोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. नाममात्र 2 धावांची गरज असेल ती मस्करवाडी नंबर 2 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गणेशचा पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच या मोठ्या फटक्याने म्हणजेच 6 धावांनी मात्र इथे विजय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच मस्करवाडी नंबर 2 संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन आणि हार्डलक बॅडलक शिवज्योत 11 डाकेवाडी संघ. यानंतर होणारा सामना अर्थातच आध्यात्मिक फायटर्स